एका क्षणासाठी डोळे मिटा आणि विचार करा, जेव्हा तुमचं मूल तुमचं ऐकत नाही, जोरात ओरडतं किंवा मोबाईलसाठी हट्ट धरतं, तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटतं? राग येतो, हतबल वाटतं, की असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय? जर तुमचं उत्तर हो असेल तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात. पण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे कदाचित तुम्हाला थोडं जड जाईल. मुलांच्या वागण्याचं रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे नाही तर तुमच्या स्वतःच्या वागण्यात दडलंय. नमस्कार. आज आपण फायद्याचं बोलामध्ये एका अशा सिरीजला सुरुवात करत आहोत जी तुम्हाला एक उत्तम पालक बनवेलच, पण तुमच्या मुलांचे चांगले मित्र होण्यास मदत नक्की करेन. मानसिकतेचा आरसा, द काउन्सिलर्स पर्स्पेक्टिव्ह. पालक होणं ही जगातील एकमेव अशी नोकरी आहे जिथे ट्रेनिंग मिळत नाही आणि राजीनामाही देता येत नाही. आपण मुलांसाठी महागड्या शाळा शोधतो, पण आपण कधी आपल्या पेरेंटिंग स्टाईलचा अभ्यास केलाय का? बऱ्याचदा आपण रिॲक्ट होतो, रिस्पॉन्ड नाही. म्हणजे काय? मुलाने काच फोडली की आपण लगेच ओरडतो, हा झाला रिॲक्शन. पण ती काच का फुटली आणि आता काय करायचं हे शांतपणे सांगणं, हा झाला रिस्पॉन्स. विचार करा, तुमचं मूल तुम्हाला घाबरतं की तुमचा आदर करतं? भीतीतून आलेली शिस्त ही तात्पुरती असते, पण आदरातून आलेले संस्कार आयुष्यभर टिकतात. कडू पण सत्य गोष्टी. जेव्हा मी पालकांशी बोलते तेव्हा मला 3 मुख्य गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. पहिली गोष्ट, आपण मुलांच्या रिझल्टवर प्रेम करतो, त्यांच्यावर नाही. जोपर्यंत मार्क चांगले आहेत तोपर्यंत आपण खुश. मार्क कमी झाले की आपलं वागणं बदलतं. मुलाला हे जाणवू द्या की यश असो वा अपयश, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसरी गोष्ट, तुमचं मूल तुमचं ऐकत नसेल कदाचित, पण ते तुम्हाला बघत असतं. तुम्ही तासनतास रील्स बघताय आणि त्याला सांगताय की अभ्यास कर. हे कसं शक्य आहे? तिसरी गोष्ट, तुम्ही मुलाचे गुलाम आहात की मालक? दोन्हीही बनू नका. त्यांचे मित्र बना, पण एक मर्यादा राखून, कारण गुलामाला किंमत नसते आणि मालकाचा राग येतो. प्रॅक्टिकल सोल्युशन, कनेक्शन बिफोर करेक्शन. आजपासून एक छोटा प्रयोग करून बघा. जेव्हा तुमचं मूल काहीतरी चूक करेल तेव्हा त्याला शिक्षा करण्यापूर्वी फक्त 2 सेकंद थांबा. स्वतःला विचारा, या क्षणी माझ्या मुलाला माझ्या रागाची गरज आहे की माझ्या मार्गदर्शनाची? मुलाला सुधारायचं असेल, करेक्शन, तर आधी त्याच्याशी नातं जोडा. कनेक्शन, दिवसातून किमान 10 वेळा त्याला प्रेमाने स्पर्श करा, त्याची पाठ थोपटा किंवा त्याला सांगा की मला तुझा अभिमान आहे. हे शब्द कोणत्याही टॉनिकपेक्षा जास्त ताकद देतात. मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने आजच्या पालकांची झोप उडवलीये. मुलांचा मोबाईल आणि हट्टीपणा, यावर जालीम उपाय काय हे आपण पुढच्या भागात पाहू. फायद्याचं बोला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण इथे फक्त आणि फक्त तुमच्याच फायद्याचं बोलतो. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल घडवणार असेल तर तो नक्की शेअर करा. तुमच्या मुलाची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला बदलायची आहे? कमेंट्समध्ये सांगा.